आणि आताची मोठी बातमी, कुटुंब म्हणून आमच्या भेटीगाठी कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। आमच्या सोबत आलेल्यांना आम्ही फसवणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। माझ्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार यांनी म्हटलं। मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल, संघटनात्मक काम करा अशा सूचना त्यांनी आपल्या बैठकीमध्ये दिल्यात। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, अजित दादा नेमकं काय म्हणाले? निखिला, खरं तर आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची संघटनात्मक बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक महत्वाच्या बैठका, या संपूर्ण बैठका झालेल्या, त्या बैठकामध्ये अजित पवार यांनी आपली भूमिका जी आहे ती अधिकपणे स्पष्ट केली आहे कार्यकर्त्यांसमोर। आमची कुठेही मॅच फिक्सिंग नाहीये, त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका जी आहे ती योग्य आहे असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणालेले। त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनामध्ये कोणताही संभ्रम न ठेवता पक्षाच्या वाढीस कामाला लागावं आणि त्यासोबत अनेक सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांनी या संपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांना दिलेल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। निखिला, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल, संघटनात्मक कामाला सुरुवात करा असं अजित पवार यांनी या बैठकीमध्ये म्हटलंय। मुंबईतल्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्या। तसंच आमच्यासोबत आलेल्यांना आम्ही फसवणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। कुटुंब म्हणून आमच्या भेटीगाठी होत राहतात, मात्र कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। माझ्या भूमिकेमध्ये बदल होणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसात अजित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या देखील भेटी घेतल्या होत्या। अर्थात दिवाळीच्या निमित्तानं झालेल्या या भेटीगाठी होत्या। एक कुटुंब म्हणून आमच्या भेटीगाठी आहेत, कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। आमच्यासोबत आलेल्यांना आम्ही फसवणार नाही असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। माझ्या भूमिकेत बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार म्हणाले। इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदींमध्ये जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच निवडणार असं अजित पवार यांनी म्हटलं। इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदी यांच्यामध्ये मोठा फरक आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच निवडणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। तर अजित पवारांचं मुंबईतल्या बैठकीमध्ये हे एक मोठं वक्तव्य, त्यामध्ये आमच्या भेटीगाठींमध्ये कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। सोबत आलेल्यांना फसवणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदी यांच्यामध्ये मोठा फरक आहे आणि जनता मोदींनाच निवडणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। अजित पवार यांची ही दोन मोठी वक्तव्य। मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल तर संघटनात्मक कामाला लागा असे आदेशही या बैठकीमधून अजित पवार यांनी दिले आहेत। आम्ही कुटुंब म्हणून एकत्रित येतो, मात्र कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांनी आपली भूमिका या ठिकाणी आता स्पष्ट केलेली आहे। अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले तरी सुद्धा पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी सुरू होत्या। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याबरोबर देखील त्यांच्या काही बैठकाही झालेल्या होत्या। तर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। आमच्या सोबत आलेल्यांना आम्ही फसवणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। माझ्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल, संघटनात्मक कामं करा असं अजित पवार यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदींमध्ये मोठा फरक आहे आणि जनता मोदींनाच निवडेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। एकूणच भेटीगाठी ज्या आहेत त्या कौटुंबिक आहेत, म्हणजे अजित पवारांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। आणखी कोणते मुद्दे त्यांनी इथे मांडलेत अक्षय? खरं तर निखिला, यापूर्वी देखील अजित पवारांनी आपली भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांसमोर वेळोवेळी स्पष्ट करताना आपल्याला अजित पवार जे आहेत ते पाहायला मिळत होते। गेल्याच महिन्यामध्ये जवळपास अजित पवार गटाची संपूर्ण बैठक जी आहे ती चिंतन शिबिर जे आहे ते कर्जत येथे पार पडलेलं होतं। त्या बैठकीत देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुटुंब जरी पवार कुटुंब जरी एकत्रित असलं तरी विचार मात्र आता वेगवेगळे आहेत, भूमिका मात्र वेगवेगळ्या आहेत असं समजावून जे ते
कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं आणि तीच भूमिका जी आहे ती आज पुन्हा एकदा अजित पवारांनी या संपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांसमोर मांडलेली आहे. आज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहामध्ये अजित पवार गटाची संपूर्ण बैठक जी आहे ती संघटनात्मक बैठक होताना पाहायला मिळते. आज सकाळी 10 वाजल्यापासून या संपूर्ण बैठकीला सुरू झालेली आहे आणि अजून देखील ती बैठक जी आहे ती अजून सुरूच असल्याचं सध्या तरी पाहायला मिळते. या बैठकीमध्ये आता सध्या शेवटची बैठक जी आहे ती पूर्ण पक्षाची मेन बॉडीची बैठक जी आहे ती आता लागलेली आहे. या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलेलं आहे की खरं तर आम्ही कुटुंब जरी एकत्रित असलो तरी कार्यकर्त्यांना पवार कुटुंब एकत्रित असल्यासारखं वाटतं, पण आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांची वाईट घेत नाही आहोत. मात्र विचार आणि रस्ते हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला लिहून देतो की आम्ही कुठेही मॅच फिक्सिंग जी आहे ती करणार नाही आहोत. आपला पक्ष आता वेगळा आहे, त्यामुळे पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी यापुढे प्रामाणिकपणे काम करावं असं सातत्याने भूमिका जी आहे ती अजित पवार जे आहेत या संपूर्ण बैठकीमध्ये मांडताना पाहायला मिळतात. मार्च महिन्यात आचारसंहिता लागेल, लोकसभा निवडणुकीला तयार राहावं, त्यामुळे संघटनात्मक काम वाढवा असे आदेश जे आहेत ते अजित पवारांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना या संपूर्ण बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितलं. त्याचसोबत इंडिया आघाडीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव जे आहे ते पंतप्रधान रेससाठी पंतप्रधानाच्या दावेदारीसाठी पुढे येत होतं. त्यावरतून देखील अजित पवार यांनी एक टीका जी आहे ती अप्रत्यक्षपणे खरगेंवरती केलेली आहे. जर खरगे आणि मोदी यांच्यामध्ये जर निवड करावी लागेल तर मोदींचीच निवड होईल असं देखील म्हणणं जे आहे ते त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडलं. त्यामुळे या संपूर्ण आजच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये अजित पवार जे आहेत ते आपली भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांसमोर अधीन ठेवताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद अक्षय. माहितीबद्दल तर आमच्या सोबत आलेल्यांना आपण फसवणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांनी कोणते मुद्दे मांडले ते आपण पुन्हा एकदा पाहूयात. तर भेटीगाठी कौटुंबिक कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नाही असं अजित पवार म्हणतायत. माझ्या भूमिकेमध्ये कुठेही बदल होणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं अजित पवार यांनी म्हटलंय. मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल, संघटनात्मक कामं करा असे आदेशही अजित पवार यांनी दिले आहेत. इंडिया आघाडीचे खरगे आणि मोदींमध्ये मोठा फरक आहे असं अजित पवार म्हणतायत. त्याचबरोबर खरगे आणि मोदींमध्ये जनता मोदींनाच निवडेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. वळूयात पुढल्या